गोष्ट आहे सुमनची, जिला प्रत्येक गोष्टीची नक्कल करायची सवय होती. तिच्या या नक्कल करण्याच्या सवयीमुळे तिचा नवरा आणि तिची सासू खूप वैतागले होते. सुमनची एक मैत्रीण होती जिचं नाव होतं रीमा. तिचं घर एखाद्या महालासारखं होतं. सुमन जेव्हा कधी रमाकडे जायची तेव्हा तिच्या आलिशान घराला बघतच राहायची आणि घरी आल्यावर तसंच काही आपल्या घरी पण करायची. सुमन, हे पैसे मी तुला घरातलं राशन भरण्यासाठी दिले होते आणि तू या पैशातून हे झुंबर आणि सोफ्याचे कव्हर घेऊन आलीस. या आधी पण तू बरेच झुंबर, सोफ्याचे कव्हर, पेंटिंग्स घरात आणून ठेवलेले आहेत. अजून किती सामान आणणार आहेस? हे सगळे फालतू खर्च आहेत. आता मी काही बोलले ना तर तिला वाईट वाटेल. आधीच एकतर एवढे महागडे सोफे घेतलेस तू. त्या दिवशी एकतर अनिलने दोन्ही मुलांच्या शाळेत फिया भरल्या होत्या. पैसा काही झाडाला लागत नाही सुनबाई, पाहिजे तेव्हा फळांसारखा तोडायला. पैसे जरा वाचवायला शिक. हे असले फालतू खर्च आपल्याला महागात पडतील. माझ्या मैत्रिणी रीमाकडे बघा, तिचं कसलं आलिशान घर आहे. तिच्याकडे गेल्यावर असं वाटतं कुठल्या तरी राजमहालात आलीये. पण एक माझं घर आहे. माझ्या बेडवर साधी मी चादर सुद्धा नीट अंथरू शकत नाही. सुमन कोणाचंच ऐकत नव्हती. तिच्या मनात जे यायचं ती तेच करायची. एक दिवस सुमन रीमाबरोबर तिची नणंद पल्लवीच्या घरी गेली. रीमाची नणंद पल्लवी खूप पैशावाली होती. पल्लवी ही माझी मैत्रीण सुमन आहे. हिची खूप इच्छा होती तुला भेटायची, म्हणून मी आज हिला पण घेऊन आले. बरं झालं ना, तुम्ही दोघी बसा. मी तुमच्यासाठी चहा नाश्ता मागवते. रामू, सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन ये. पल्लवी, तुझं किचन तर खूपच चमकतंय. पल्लवीचं किचन काचेचं आहे म्हणून चमकतंय. आता काही महिन्यांपूर्वीच तिने हे काचेचं किचन बनवलंय. हो, ती माझी एक मैत्रीण आहे. तिचं असं किचन आहे. मी जेव्हा तिचं किचन पाहिलं मला खूप आवडलं, म्हणून विचार केला माझंही स्वयंपाकघर असंच करूयात. आता काही दिवसांपूर्वीच बनवलंय हे काचेचं. काचेचं किचन बघून सुमनचा अगदी जळफळाट झाला. तिने मनातल्या मनात विचार केला की तीही असंच किचन बनवेल. घरी गेल्यावर सुमनने तसा हट्टही केला, मला काचेचं किचन बनवायचंय. काय? काचेचं किचन? अगं पण ते काचा किती नाजूक असतात आणि त्याचा किती खर्च येईल. तू हे काय नवीन बघून आलीयस? रीमाच्या नंदेनी बनवलंय. तिच्या घरी तर कोणी नकार नाही दिला. रीमाच्या नंदेकडे पैसा असेल, ते आपल्या मर्जीनी काहीही करू शकतात, पण आपण एवढा खर्च नाही करू शकत. सुमन, अनिल एकटा आहे कमावणारा आणि तू त्याला अजून खर्चात पाडतीयस. तुम्ही लोक ना मला नेहमी कारणं देता. मलाही माझ्या मैत्रिणींमध्ये तसाच सन्मान हवाय आणि मला तो तेव्हाच मिळेल जेव्हा माझ्याकडे त्यांच्यासारखंच सामान असेल. पुढच्या महिन्यात रीमाची नणंद माझ्याकडे येणार आहे. मलाही तिला दाखवायचंय की माझं किचन काचेचंच आहे. सुमन काही झालं तरी ऐकायलाच तयार नव्हती. तिला काचेचं किचन बनवायचंच होतं आणि ती यासाठी रोज त्रास द्यायची. अनिलने कर्ज घेतलं आणि सुमनची इच्छा पूर्ण करण्यासाठी किचन बनवायला 2 मिस्त्री बोलावले. काही दिवसातच काचेचं किचन बनून तयार झालं. इथपर्यंत तर ठीक होतं. एक दिवस गल्लीतली काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांनी चेंडू मारला तर तो चेंडू सुमनच्या किचनच्या काचेवर जाऊन आदळला आणि ती काच फुटली. अरे देवा, काय झालं? काही फुटलं का? आजी, खाली मुलं क्रिकेट खेळत होती. कदाचित बॉलच लागला असेल. बघ ना, ती काचच फुटली. तुम्हाला काही लागलं तर नाही ना? किचनमध्ये नव्हतं ना कोणी? आजी, किचनमध्ये कोणीच नाहीये. आई तर मार्केटमध्ये गेलीये. मग सुमन आणि अनिल येतात. अजून बनव काचेचं किचन. बघ जाऊन एकदा किचनचे हाल. मुलांनी चेंडू मारून ती काच फोडून टाकलीये. आता ते नीट करा. ते नीट नाही केलं तर उंदीर, मांजर काहीही आत येऊ शकतं. ही मुलं पण ना खूप मस्तीखोर झाली आहेत गल्लीतली. मी आत्ता जाऊन त्यांच्याकडे बघते. मुलांना बोलून काही नाही होणार. चूक तर तुझी आहे. तू काचेचं एवढं नाजूक किचन बनवलंयस. गल्लीत असं किचन नाही बनत. जिथे गर्दी नसेल तिथेच या गोष्टी चांगल्या असतात. पण तुला काय फरक पडतो? आता तुम्ही भाषण का देताय मला? तुम्ही जा आणि कोणीतरी मिस्त्री घेऊन या. आता ते नीट तर करावंच लागेल ना. गरमीचे दिवस सुरू झाले आणि आता हळूहळू त्या काचेतून ऊन आत येऊ लागलं. सुमनने पडदेही लावले होते, पण तरीही तिथे खूप गरम व्हायचं. पडदे लावल्यामुळे किचनमध्ये गुदमरायला होत होतं. त्यामुळे सुमनला तिथे गरमीचा खूप त्रास होऊ लागला. सुमनला थोडं टेन्शन आलं. काय झालं सुमन? तू एवढी घामेजली का आहेस? ते काचेतून ऊन खूप आत येते म्हणून घाम आला. त्या काचेतून ना सूर्याची किरणं येत आहेत. विचार करतीये संध्याकाळी स्वयंपाक करीन. आत्ता खूपच जास्त ऊन आहे. जशी तुझी मर्जी सुनबाई. मुलं स्कूलमधून येतील तेव्हा खायला मागतील. मागव मग बाहेरून काहीतरी. आता गरमीच्या दिवसात दुपारी सुमन किचनमध्ये अजिबात जाऊ शकत नव्हती, कारण उन्हामुळे त्या काचा तापत होत्या.
तिने हट्टाने काचेचं किचन तर केलं, पण आता ती स्वतःच त्रासली होती. एका संध्याकाळी रीमा आपल्या नंदेला घेऊन तिथे येते. काय, तू काचेचं किचन बनवलंस? खूप मोठी चूक केलीयस सुमन तू. मी स्वतःच काचेचं किचन तोडून छान हवेशीर मॉड्युलर किचन बनवलं. मार्बल आणि लाकडाचंच फर्निचर वापरलंय. काच तर मी खूपच कमी वापरलीये, कारण त्याच्यामुळे ना गरम खूप होतं. मी तर खूप आवडीने बनवली होती, पण नंतर खूपच त्रास झाला. मागच्या महिन्यातच तोडलं ते किचन. आता मी नवीन बनवलंय. तू पण ये ना माझं नवीन किचन बघायला. खूप छान आहे. रीमाची नणंद पल्लवीचं बोलणं ऐकून सुमनचा चेहराच पडला आणि त्या दिवशी तिला जाणीव झाली की अशी नक्कल करून काहीच उपयोग होत नाही, कारण ही नक्कल केल्यामुळे तिला आता पश्चाताप होत होता. अनिल ऑफिसमधून घरी आला. तो सुमनचा खूप रिस्पेक्ट करायचा आणि तिच्यावर प्रेमही खूप करायचा. त्याने पुन्हा एकदा किचन बदललं. आई, आय एम सॉरी. मला कळलंय की माझ्या या नक्कल करण्यामुळे खूप पैसे खर्च झाले. आता मी प्रॉमिस करते की मी कधीच कोणाचीच नक्कल करणार नाही. मला ज्याची गरज असेल त्यासाठीच मी पैसे खर्च करीन. आत्ता कसं अगदी शहाण्यासारखं बोललीस सुनबाई. अशीच नेहमी वागत राहा. त्या दिवसानंतर सुमनने आपला स्वभाव बदलला आणि दुसऱ्यांची नक्कल करणं बंद केलं. आता ज्याची गरज असायची त्याच गोष्टींवरती पैसा खर्च करायची. किशन, अरे ए किशन, कुठेस मित्रा? राम, अरे ये आत ये. काय करतोयस? मटर पनीर बनवतोय. खाणार आहेस? काय खरंच? बघू दे तर जरा. अरे मुळ्याची भाजी आणि पोळी आहे. अरे चल रे, मुळ्याची भाजी कोण खाणार आहे? अरे आम्ही खाणार ना. मग तुला काय वाटलं खरंच मी मटर पनीर बनवतोय? अरे यार, माझ्या गरीबाच्या नशिबात कुठून आलंय मटर पनीर? ते आपलं कधीतरी कुणाच्या तरी लग्नात खायला मिळतं. हो रे यार, मागच्या वेळी पूनमच्या लग्नात खाल्लेलं होतं. ऐक ना, तू पण लवकर लग्न करून टाक. काय म्हणालास? लग्न? का रे बाबा, मी स्वतंत्र आहे तुला बघवत नाहीये का? अरे तू लग्न केलं तरच मला मटर पनीर खायला मिळेल ना. अरे बाबा, पण मी कुठून खायला देणार तुला मटर पनीर? माझी हालत तर तुला माहितीच आहे. असं म्हणून किशन आपल्या तोडक्या मोडक्या झोपडीकडे बघू लागला. काळजी करू नको रे, आपले पण दिवस येतील बघ. अच्छा, आणि श्रीमंत होऊन काय करणार आहेस तू? अरे मटर पनीरची लाईन लावीन मी. सकाळी मटर पनीर, दुपारी मटर पनीर आणि रात्री पण मटर पनीर. अरे बास कर आता. सगळ्या जगातलंच मटर पनीर संपवणार आहेस की काय आता? रामच्या बोलण्यावर त्याचा बालमित्र किशन खूप हसू लागतो. तो पुढे काहीच बोलला नाही. किशन खूपच गरीब होता. तशी तर परिस्थिती रामचीही चांगली नव्हती. दोघांची शेती आसपासच होती. काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील एकत्रच शेती करायचे आणि आता हे दोघेही असंच करत होते. मग दुपारी जेव्हा हे दोघेही मित्र शेतात काम करत होते तेव्हा अरे किशन, यावर्षी कसलं पीक घेणार आहेस तू? मी गव्हाचंच पीक घेणार आहे. गहूच बरं आपलं. पोळी बनवा, मग त्याच्याबरोबर कांदा मीठ चटणी घेतली तरी काम होऊन जाते. काय झालं? हसतोयस कशाला? मी विचार करतोय मटर पनीरचं पीक घेईन म्हणून. चांगलंय. जेव्हा पीक येईल ना तेव्हा मला पण बोलव. मी पण खायला येईल. किशन भलेही पैशाने गरीब होता, पण मनाने तो खूप दिलदार होता. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा त्याच्या शेतात गव्हाचं खूप चांगलं पीक आलं. त्याने काही क्विंटल गहू विकले आणि बाकीचे स्वतःसाठी ठेवले. मग एका संध्याकाळी अरे कुठे चाललायस तू? अरे खूप दिवस झाले आजोबांकडे नाही गेलो, म्हणून त्यांना भेटायला चाललोय. अच्छा, परत कधी येणार आहेस मग? 2-3 दिवसात येईन परत. किशनचं आजोळ 2 गावं सोडून त्याच्या आजी आजोबांचं घर होतं. त्या गावाचं नाव होतं चंबलपूर. आपल्या नातवाला बघून त्याचे आजी आजोबा खूप खुश झाले. आजी, गावाची परिस्थिती फार काही सुधारलेली नाहीये. काय सुधारणार बाळा? इथे करायला ना काम ना धंदा. इथल्या जमिनीतही काही होत नाही. आमचंच आयुष्य कसं बसं कटतंय. खूप गरिबी आहे रे बाळा. त्या परमेश्वराची कृपा होऊ दे बस. चंबलपूरची परिस्थिती फारच दयनीय होती. पोटासाठी लोक खूप मेहनत करायचे, पण तरीही त्यांना पुरेसं खाणं मिळत नव्हतं. अशीच काहीशी परिस्थिती किशनचं गाव आनंदपूरचीही होती. पण किशन ना आनंदपूरची परिस्थिती सुधारू शकत होता ना चंबलपूरची. 2 दिवस आजी आजोबांकडे राहिल्यानंतर तो आपलं गाव आनंदपूरमध्ये परत आला. रात्री त्याने स्वतःसाठी डाळ आणि पोळी बनवली आणि तो जेवायला बसणारच होता तेवढ्यात त्याला बाहेरून एक आवाज आला. कोणी आहे का? नमस्कार साधू महाराज. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. पोटात अन्नाचा कणही गेला नाहीये.
हो हो साधू महाराज, या ना. किशनने त्यांना बसायला सतरंजी दिली आणि मग आतून त्यांच्यासाठी डाळ आणि पोळी घेऊन आला, जी त्याने स्वतःसाठी बनवली होती. ताटात त्याने कांदाही ठेवला होता. साधू महाराज अगदी पोट भरून जेवले आणि त्यांची भूक भागल्यानंतर, पोरा, देव तुझं भलं करो, तू एका उपाशी साधूला खायला दिलंयस. तसं नाव काय आहे तुझं? किशन नाव आहे माझं. किशन, तुझ्यासाठी जेवण आहे ना? हो, तुम्ही काळजी करू नका. किशनचं बोलणं ऐकून साधू खूप खुश झाले. ते किशनच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, तू खूपच चांगला मुलगा आहेस. किशन, मला तुला काहीतरी द्यायचंय. नाही नाही साधू महाराज, मला काही नको. किशन हात जोडून साधू महाराजांना म्हणाला. पण तेव्हा साधू महाराज हसले आणि त्यांनी एक मंत्र म्हटला आणि पुढच्या क्षणाला त्यांच्या समोर एक मोठी कढई येते. हे घे किशन, ही कढई आजपासून तुझी आहे. नाही नाही साधू महाराज, मला एवढी मोठी कढई नकोय. अरे, ही काही साधी सुधी कढई नाहीये. याच्यात फक्त तू पाणी घाल आणि मग तुला जो पदार्थ हवाय तो याच्यात बनून तयार होईल आणि तू कधीच कोणाला उपाशी ठेवणार नाहीस. हा माझा तुझ्यावरचा अटळ विश्वास आहे. साधू महाराजांचं बोलणं ऐकून किशनला खूप आश्चर्य वाटतं. त्याने लगेच साधू महाराजांना नमस्कार केला आणि मग, साधू महाराज, एक गोष्ट बोलू? हो बोल ना. मला अजून एक जादुई कढई पाहिजे. लोभीपणा चांगला नाही किशन. नाही नाही महाराज, या कढईतून मी आनंदपूर गावातल्या लोकांना खायला घालीन आणि दुसरी कढई मी चंबलपूरसाठी वापरीन. तिथे खूप गरिबी आणि भूकमारी आहे. ठीक आहे मुला, जशी तुझी इच्छा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही होऊ दे, लोभीपणा कधी करू नकोस. एवढं बोलून साधू महाराज तिथून निघून गेले. ते जाताच आता किशनच्या अंगणात 2 कढया होत्या. किशन लगेच त्या दोन्ही कढया घेऊन आपल्या स्वयंपाकघरात गेला. तिथे कढई ठेवताच त्याचं स्वयंपाकघर जादूचं बनलं. स्वयंपाकघरातली प्रत्येक गोष्ट चमकत होती. किशनने त्या कढईत पाणी टाकलं आणि लगेच त्या कढईने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने त्या कढईत मटार पनीर बनवलं. राम, माझं बोलणं नीट ऐक. माझ्याकडे या 2 कढया आहेत. यातली एक मी इथे ठेवणार आहे. याच्यातून तू उद्यापासून खूप सारं खाणं बनव आणि सगळ्या लोकांना खायला दे. आणि ही दुसरी कढई मी आजी आजोबांना देईन. हो हो, मी दर 2 दिवसांनी येईन. रामने तसंच केलं जसं किशनने सांगितलं होतं. गरिबांना फुकट जेवण द्यायला सुरुवात केली. तिकडे चंबलपूर गावात किशनने आपल्या आजी आजोबांचं स्वयंपाकघर त्या कढईच्या मदतीने जादूचं केलं. असेच बरेच महिने निघून गेले. दोन्ही गावांमध्ये आता कोणीही उपाशी झोपत नव्हतं. एक दिवस किशन आपल्या गावी आनंदपूरला आला तेव्हा त्याने पाहिलं, संपूर्ण गाव महापुरात बुडलेलं होतं. अरे देवा, हे काय झालं सगळं? ही कसली शिक्षा देतोय देव? किशन असं बोलतच होता तेवढ्यात त्याच्या बाजूला तेच साधू पुन्हा प्रकट झाले. महाराज, तुम्ही? पण यांनी काय केलंय? तुझ्या मित्राच्या मनात लोभीपणा निर्माण झाला होता. तो त्या जादुई स्वयंपाकघरातून खाणं बनवून ते विकत होता आणि गाववाल्यांना जेव्हा या जादुई कढईबद्दल कळालं तेव्हा ते ती कढई लुटण्यासाठी प्रयत्न करू लागले. या सगळ्या गडबडीत त्या कढईतलं पाणी खाली पडलं आणि या गावात महापूर आला. या सगळ्यांवर दया करा महाराज आणि या सगळ्यांना वाचवण्यासाठी उपाय सांगा. त्या सगळ्यांनी माफी मागायला हवीये. हो हो, आम्ही माफी मागतो. आम्हाला माफ करा साधू महाराज. ठीक आहे, मी या गावाला अगदी पहिल्यासारखाच करतो. साधू महाराजांनी मंत्र म्हटला आणि पुढच्या काही क्षणातच महापुराचं सगळं पाणी त्यांच्या कलशात आलं. त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी लोभीपणा न करण्याची शपथ घेतली आणि मग सगळं छान झालं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.